मनोर टेन नाका येथील सायलेंट रिसॉर्ट येथे आज आदिवासी समाजाच्या आरक्षण बचावासाठी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। आमदार राजेंद्र गावित बैठकीस खासदार हेमंत सावरा, आमदार विलास तरे, माजी आमदार श्रीनिवास वनगा तसेच विविध आदिवासी संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत बंजारा आणि धनगर समाजाकडून आदिवासी समाजात होत असलेल्या घुसखोरींच्या प्रयत्नांचा तीव्र विरोध करण्यात आला। तसेच आदिवासी आरक्षण आणि हक्क टिकवण्यासाठी एकत्रित लढा देण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला। बैठकीदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होऊन शासनापर्यंत आपला आवाज पोहोचवणार आहेत। अशा आंदोलनाला बळ दिलं जातं आणि गरीब आदिवासी यांच्यावरती अन्याय केला जात असल्याचं मत आता वक्त्यांनी मांडलं। या संदर्भात आपण काय बोलाल? अन्याय त्याच वेळेस होईल जेव्हा त्यांना आरक्षण मिळेल। त्यांना बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, या समाजाला कदापिही आरक्षण मिळू शकणार नाही अशा प्रकारची घटनेत तरतूद झालेली केली गेलेली आहे। आणि त्यामुळे केवळ त्या समाजाचे नेते त्यांच्या समाजाला थोडंसं उकसवण्याचा प्रयत्न करतायत, त्याच्यामध्ये थोडंसं मतभिन्नता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि मिळू न शकणारं आरक्षण मिळवून देतो अशा प्रकारचं एक मुंगेराल की हसीन सपनेमध्ये ते जाऊन त्यांच्या समाजाला कुठेतरी एक वेगळ्या रस्त्यावर नेण्याचा प्रयत्न करतात। हे खचितच चुकीचे आहे, पण हे निश्चित आहे की भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे, राज्यातलं असेल केंद्रातलं असेल, ते आता फिक्स झालेलं आहे। त्यामध्ये कोणत्याही समाजाला यायचं असेल तर त्याच्या जे काय स्टेप्स आहेत, ज्या काय पायऱ्या आहेत, त्या पायऱ्या आता इतर कोणताही समाज ह्या पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ शकत नाही। आजची बैठक तुम्ही बघितली सर्व, म्हणजे आमचा जो 3 तारखेला जो आमच्या पावंडांनी जो मोर्चा काढला आदिवासी बांधवांनी, हाही मोर्चा एक संदेश म्हणून तिथे दिला आहे। ते सर्व आमच्या संपर्कात आहे। त्यांनी बोलले का नाही, एक आता ताकद हा तालुकास्तरीय होता, परंतु जिल्ह्याची ताकद आपल्याला दाखवायची आणि सर्व त्याच्यामध्ये सर्व कॉन्टॅक्ट संपर्कात आहे आणि एक भव्य मोर्चा असा मोठ्या प्रमाणात मोठी ताकद आपल्याला एक भूतोला भविष्याची ताकद आपल्याला तिथे पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाचे पाहायला मिळेल। सर, तुम्ही म्हणालात का सरकारवर दबाव आणण्यासाठी आपण मोर्चा काढायचा आहे आणि तुम्ही या समितीचे अध्यक्ष आहात। जर सरकार बदललं नाही तर तुम्ही समाजासाठी तुमच्या आमदारकीचा राजीनामा देणार का? सरकारच्या संदर्भात मी भूमिका प्रत्येक कुठलंही सरकार त्यावेळेस 2014ला जेव्हा काँग्रेस सरकार होतं त्यावेळेस ती भूमिका आली, तेव्हा सुद्धा मी काँग्रेसचा सपोर्टेड आमदार होतो, तेव्हा माझी ती भूमिका मांडली। आज मी सत्तेत आहे, तीच कठोर भूमिका समाजासाठी मी मांडलेला आहे आणि सर्व व्यासपीठातील लोकप्रतिनिधी भूमिका मांडलेल्या आहे। त्याच्यामध्ये त्याच्यात बाकी काही शंका कुशंका करण्याची आवश्यकता नाही। सरकार जर बदललं नाही तर तुम्ही राजीनामा देणार का असं प्रश्न की नाही? सरकार जर बदललं नाही तुमच्या आंदोलनाला, पण तुम्ही अध्यक्ष आहात, आमदार आहात सत्ताधारी पक्षातले, तर तुम्ही आमदार आम्ही कठोर भूमिका घेऊ, टाईम आला तर ती पण आम्ही गोष्ट करू, तुम्ही सांगितली ती, पण शेवटच्या टोकापर्यंत आम्ही पोहोचण्याची आमची भूमिका ठेवू। आदिवासी बचाव आरक्षण कृती समितीच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला। बंजारा आणि धनगर ह्या ज्या दोन जाती आहेत, ह्या जातींच्या संदर्भामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत आणि त्याच्या प्रीत्यर्थ म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील आदिवासी बांधव प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी ते मोर्चे काढत आहेत, त्याला थोडीच उत्तर देत आहे। आणि बंजारा समाज जो आहे हा हैदराबाद गॅजेटच्या त्या ठिकाणी आधार घेतला जात आहे। 1884, 1909, 1921 ह्या 3 गॅजेटमध्ये बंजारा समाजाचा कुठेही
ट्राईब अनुसूचित जमाती असा उल्लेख नाही, त्यांचा उल्लेख नॉमॅडिक ट्राईब म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आणि भटक्या विमुक्त जमाती म्हणून महाराष्ट्र सरकारने त्यांना 3% आरक्षण दिलेलं आहे. धनगर त्याचप्रमाणे अन्य काही तत्सम भटक्या जमाती आहेत. या भटक्या जमातींना असं एकूण जवळजवळ 11% आरक्षण दिलेलं आहे. पण तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये समावेशासाठी त्यांनी ती मागणी केलेली आहे. ती मागणी ही गैर आहे. 1909च्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाला कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा, शेड्यूल कास्टचा दर्जा आहे. कर्नाटकमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे. राजस्थानमध्ये अनुसूचित जातीचा दर्जा आहे. फक्त तेलंगणामध्ये त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी राज्यपालांनी जे आरक्षण दिलेलं आहे त्याला हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टात चॅलेंज न केल्यामुळे हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्यांना बंजारांना अनुसूचित जमातीच्या त्या ठिकाणी दर्जा त्या ठिकाणी दिला गेलेला आहे. आणि 1909च्या याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना ओबीसी म्हणून अशा प्रकारचा दर्जा दिला गेलेला आहे. आणि म्हणून हैदराबाद गॅजेट हे घटनेपेक्षा श्रेष्ठ नाही. आणि म्हणून सगळ्या आदिवासींची मागणी आहे की बंजारांना आणि धनगरांना त्या ठिकाणी आरक्षण देऊ नये. 1966 साली संसदेत 1979 साली संसदेमध्ये अलीकडच्या काळामध्ये त्या ठिकाणी बंजारांनी जी काही मागणी केली होती संसदेमध्ये ती लोकसभेने त्या ठिकाणी फेटाळून लावलेली आहे. आणि धनगरांच्या बाबतीमध्ये अनेकदा हायकोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल झाल्या. अनेकदा हायकोर्टाने त्या ठिकाणी त्यांच्या याचिका फेटाळलेल्या आहेत. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्या ठिकाणी त्यांची याचिका ही मे 2024 मध्ये त्यांची याचिका फेटाळलेली आहे. आणि म्हणून धनगर जे काही आरक्षण मागता आहे हे या ठिकाणी त्यांची न्यायालयीन लढाई संपलेली आहे. आता त्यांनी रिव्ह्यू पिटिशन दाखल करू अशा पद्धतीने त्यांनी ती मागणी केलेली आहे. परंतु रिव्ह्यू पिटिशनमध्ये 99% रिव्ह्यू पिटिशनमध्ये कुठलंही म्हणजे आपला केस असेल ती त्या ठिकाणी टिकू शकत नाही. आणि म्हणून तरी सुद्धा धनगरांनी अनेक राज्यामध्ये अनेक ठिकाणी उपोषण करतायत, आमरण उपोषण करतायत, सरकारवरती दबाव आणतायत. पण माझी सुद्धा शासनाला विनंती आहे, आम्ही राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमची विनंती राहील संपूर्ण आदिवासी सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून की धनगर आणि बंजारा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट करू नये. सगळ्यात महत्त्वाचं अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही पद्धती आहे. अनुसूचित जमातीचे ट्रायबल रिसर्च सेंटर आहे, त्या रिसर्च सेंटरच्या त्या ठिकाणी संमती घ्यावी लागतील, त्यांचा अहवाल द्यावा लागतो. त्यानंतर ट्रायबल ॲडव्हायझरीची कमिटी आहे, TAC ज्याला म्हणतो, त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात, खासदार आमदार त्याचे सदस्य असतात आणि सगळे सेक्रेटरी सगळ्या डिपार्टमेंटचे त्या ठिकाणी त्याचे आमंत्रित असतात. आणि म्हणून ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये त्या ठिकाणी त्यांना मागणी त्या ठिकाणी विचारार्थ म्हणजे आपला निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर अनुसूचित जमातीचा आयोग आहे, त्या आयोगामध्ये त्यांची संमती घ्यावी लागते. त्यानंतर लोकसभेमध्ये ते पारित करावं लागतं. त्यानंतर लोकसभेमध्ये पारित झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रपती त्याला शेवटची अधिसूचना काढतात आणि अशा प्रकारची त्या ठिकाणी ती प्रोसिजर आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे कुठल्याही
अजून कुठल्याही म्हणजे आपल्या कमिटीकडे त्याच्या म्हणजे त्यांनी तोपर्यंत ते गेलेलं नाही. आणि अशा पद्धतीने आमच्या सगळ्या आदिवासी बांधवांची मागणी आहे की आमच्या वाट्याला आमच्या हिश्श्यामध्ये कोणाचा दुसऱ्याचा हिस्सा त्या ठिकाणी त्यांनी घेऊ नये. आमच्या 7.5% कोणालाही त्या ठिकाणी त्याचा समावेश करू नये, आमचे वाटाघाटी करू नये, अशा प्रकारे आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि त्या निमित्तानं या ठिकाणी जवळजवळ 20 आदिवासी वेगवेगळ्या संघटना आणि सगळे आदिवासी लोकप्रतिनिधी, सगळ्या पक्षाचे लोकप्रतिनिधी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि हा मोर्चा या ठिकाणी मोर्चाचे नियोजन या ठिकाणी केलेली आहे. मला वाटतं तारीख 14 तारीख की सोमवारी घेतो.